श्री स्वामी समर्थ. जय माता दी. अतिशय सत्य अशी ही कथा. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक सत्य घटना सांगणार आहे जी ऐकल्यानंतर देवीवरचा तुमचा विश्वास अनेक पटीने वाढेल. ही कथा आहे एका गरीब पण अतिशय श्रद्धाळू भक्ताची. तो रोज पहाटे उठून देवाची आरती करायचा. कितीही संकट आली तरी त्याने कधी देवाची भक्ती सोडली नाही. त्याची पत्नी अनेकदा म्हणायची, आपल्या घरात खायला धान्य नाही पण तुम्ही रोज मंदिरात जाता. तो हसून फक्त एकच उत्तर द्यायचा, देवी कधीच आपल्या भक्ताला उपाशी ठेवत नाही. एक दिवस नवरात्रीच्या सप्तमीला तो देवीचं दर्शन घेऊन घरी परतत होता. मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्त्याच्या कडेला त्याला साधारण 7-8 वर्षाची एक मुलगी दिसली. ती पूर्ण भिजली होती आणि शांतपणे रडत बसली होती. भक्त तिच्याजवळ गेला. तो म्हणाला, बाळा, तुझे आई वडील कुठे आहेत? मुलगी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, माझं कोणीच नाही. भक्ताचं हृदय द्रवलं. त्याने पुन्हा विचारलं, माझ्या घरी येशील का? मुलगी हलकेच हसली आणि म्हणाली, जर तुम्ही मला कधी दूर करणार नसाल तर मी नक्कीच येईन. त्या निरागस शब्दाने भक्त भारावून गेला. तो तिला आपल्या घरी घेऊन आला. सुरुवातीला त्याची पत्नी घाबरली. आपणच गरीब आणि आता एका मुलीची जबाबदारी. पण त्या मुलीने तिच्या पायाला स्पर्श करून म्हटलं, आई, मला इथून कुठेही जायचं नाही. आई हा शब्द ऐकताच तिचं मन वितळलं. त्या दिवसापासून ती मुलगी त्या घराची झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुलीने घरात पाऊल ठेवल्यापासून घरात एकामागून एक चमत्कार घडू लागले. ज्या घरात 2 वेळच्या जेवणाची चिंता होती तिथे आता अन्नाची कधीच कमतरता भासली नाही. भक्ताला अचानक काम मिळू लागलं. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. घरात आनंद वाढू लागला. सर्वांना वाटलं ही मुलगी खूप भाग्यवान आहे. पण कोणालाच माहिती नव्हतं ही साधी मुलगी नव्हती. ती रोज सकाळी उठून देवीच्या मूर्तीसाठी फुलं आणायची. विशेष म्हणजे ती फुलं कधीच कोमेजलेले दिसत नसतं. एका दिवशी भक्ताने तिला विचारलं, बाळा, तुला देवीची इतकी माहिती कशी? मुलगी हसली आणि म्हणाली, ज्याच्यावर देवीचं प्रेम असतं त्याला तिच्याबद्दल सर्व काही माहिती असतं. हे ऐकून भक्ताला थोडं आश्चर्यच वाटलं, पण त्याने जास्त विचार केला नाही. दिवस गेले, महिने सरले आणि त्या मुलीच्या येण्याने घरात आनंदच आनंद पसरला. पण एक दिवस गावातील एक वृद्ध साधूने त्या मुलीकडे पाहताच हात जोडले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते फक्त एवढंच म्हणाले, ही सामान्य बालिका नाही. हे ऐकून सर्वजण थक्क झाले. पण त्या साधूंना असं का वाटलं? त्या मुलीचं खरं रहस्य काय होतं? त्या वृद्ध साधूंनी ही सामान्य बालिका नाही असं म्हटल्यापासून गावभर कुजबूज सुरू झाली. काही लोक म्हणू लागले, ही मुलगी देवाची कृपा आहे, तर काही म्हणायचे हा फक्त योगायोग आहे. पण त्या भक्ताच्या मनात एकच विचार होता, ही कोण आहे? एक दिवस सकाळी ती मुलगी नेहमीप्रमाणे अंगण झाडत होती. इतक्यात एक गरीब वृद्ध महिला घरासमोर आली. ती भुकेने व्याकुळ झाली होती. भक्ताच्या घरात त्या दिवशी फक्त 2च भाकऱ्या होत्या. पत्नी म्हणाली, आज आपण काय खाणार? तेवढ्यात ती मुलगी हसली आणि म्हणाली, आई, आधी त्यांना जेवू द्या. देवी आपल्याला उपाशी ठेवणार नाही. पत्नीचे तिच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्या वृद्ध महिलेला जेवायला दिलं. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात गावातील एक शेतकरी बैलगाडीत भरपूर धान्य घेऊन त्यांच्या घरी आला. तो म्हणाला, काल माझं हरवलेलं वासरू तुमच्या शेताजवळ सापडलं. तुमच्या प्रामाणिकपणामुळे माझं मोठं नुकसान वाचलं. ही धान्याची पोती माझ्याकडून स्वीकारा. भक्त आणि त्याची पत्नी एकमेकांकडे पाहतच राहिले. त्या दिवशी त्यांना मुलीचे शब्द आठवले, देवी आपल्याला उपाशी ठेवणार नाही. हळूहळू अशी अनेक चमत्कारिक घटना घडू लागल्या. गावात कोणाला ताप आला तरी ती मुलगी देवीचं नाव घेत पाणी द्यायची. काही वेळातच त्या व्यक्तीला आराम वाटायचा. एखाद्याचं जनावर हरवलं तर ती शांतपणे म्हणायची, पूर्वेकडच्या ओढ्याजवळ शोधा, आणि खरंच जनावर तिथेच सापडायचं. लोक आता तिच्याकडे आदराने पाहू लागले, पण ती कधीच स्वतःचं कौतुक होऊ देत नव्हती. ती नेहमी म्हणायची, सगळं देवीच्या कृपेने होतं. असं करता करता 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष आणि पाहता पाहता 12 वर्ष निघून गेले. ती छोटी मुलगी आता तरुण झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज दिवसेंदिवस वाढत होतं. एके दिवशी नवरात्रीची अष्टमी होती. घरात देवीची पूजा सुरू होती. पूजा संपल्यावर ती मुलगी भक्ताजवळ आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती शांत आवाजात म्हणाली, बाबा, उद्या सकाळी मी इथून निघून जाणार आहे. हे ऐकताच
त्याच भक्ताच्या हातातील आरतीचं ताट खाली पडलं. तो घाबरून म्हणाला, बाळा, आम्ही काही चूक केली का? मुलगी हसली आणि म्हणाली, नाही हो बाबा, तुमची परीक्षा पूर्ण झाली आहे. हे ऐकून भक्त आणि त्याची पत्नी दोघेही रडू लागले. पण कोणती परीक्षा? ती मुलगी कोण होती? आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं काय घडलं ज्यामुळे संपूर्ण गाव नतमस्तक झालं? त्या रात्री भक्ताच्या घरात एकही जण झोपू शकला नाही. त्या मुलीचे शब्द सतत त्यांच्या कानात घुमत होते. बाबा, उद्या सकाळी मी इथून निघून जाणार आहे. भक्त आणि त्याची पत्नी रात्रभर रडत राहिले. त्यांना वाटत होतं, जिला आम्ही स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं, ती आता आम्हाला सोडून कशी जाईल? पहाट झाली. नेहमीप्रमाणे मुलगी लवकर उठली. तिने घर स्वच्छ केलं, देवीची पूजा केली आणि शांतपणे भक्ताजवळ आली आणि ती म्हणाली, बाबा, माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कराल? भक्त रडत म्हणाला, बाळा, तुझ्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. मुलगी म्हणाली, आज मला त्या मंदिरात घेऊन चला जिथून तुम्ही मला पहिल्यांदा घरी आणलं होतं. भक्त, त्याची पत्नी आणि गावातील काही लोक तिच्यासोबत मंदिरात गेले. मंदिरात पोहोचल्यावर ती देवीच्या मूर्तीसमोर उभी राहिली. तिने डोळे मिटले आणि हात जोडले. क्षणातच संपूर्ण मंदिरात एक विलक्षण सुंदर सुगंध पसरला. घंटा कोणाच्याही हाताशिवाय वाजू लागल्या. दिव्यांच्या ज्योती अचानक तेजस्वी झाल्या. सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात त्या मुलीच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडू लागला. प्रकाश इतका प्रखर होता की काही क्षणांसाठी सर्वांनी डोळे मिटले. जेव्हा त्यांनी पुन्हा डोळे उघडले तेव्हा त्या मुलीच्या जागी साक्षात आदिशक्ती देवीचं दिव्य रूप प्रकट झालं होतं. संपूर्ण मंदिरात जय माता दी, जय माता दी, जय माता दी असा जयघोष सुरू झाला. भक्त आणि त्याची पत्नी देवीच्या चरणी कोसळले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. देवी प्रेमाने म्हणाली, बाळा, 12 वर्षापूर्वी तू मला अनोळखी समजून नाही तर स्वतःची मुलगी समजून घरी आणलं होतंस. तुझ्या घराची गरिबी होती, पण तुझ्या मनात प्रेम आणि श्रद्धा होती. मी तुझी भक्ती, तुझा सेवाभाव आणि तुझी निस्वार्थ वृत्ती पाहण्यासाठी 12 वर्ष बालिका रूपात तुझ्या घरी राहिले. भक्त रडत म्हणाला, आई, आता आम्हाला सोडून जाऊ नको. देवी हसली आणि म्हणाली, मी कधीच माझ्या भक्तांना सोडत नाही. मी फक्त रूप बदलते. आजपासून तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील. आणि जो भक्त ही कथा श्रद्धेने ऐकेल त्याच्यावरही माझी कृपा सदैव राहील. हे बोलून देवीचं दिव्य रूप हळूहळू प्रकाशात विलीन झालं. मंदिरात पुन्हा शांतता पसरली. फक्त भक्तांच्या मनात देवी कायमच्या विराजमान झाल्या. त्या दिवसांपासून त्या गावात दरवर्षी नवरात्रीला त्या घटनेची आठवण म्हणून मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला. कथेचा संदेश, मित्रांनो, देव कधी कोणत्या रूपात आपल्या दारात येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा, गरजूंना मदत करा आणि कोणालाही कमी समजू नका, कारण कदाचित तुमच्या दारात आलेला पाहुणाच देवाचं रूप असू शकतो. जर तुम्हाला माता राणीवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्रद्धेने लिहा, जय माता दी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.